मित्रांनो, आजची ही घटना जी मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणत्याही दूरवरच्या गावातील किंवा कोणत्याही निर्जन भागातील नाही, तर ही घटना आहे देशाची राजधानी दिल्लीची. तीच दिल्ली जिला आपण दिलवाल्यांचे शहर म्हणतो. पण 18 जानेवारीची त्या संध्याकाळी दिल्लीच्या एका भागामध्ये असं काही घडलं ज्यानं हे सिद्ध केलं की माणुसकी आणि विश्वास आजच्या काळामध्ये किती महत्वाचा आहे. 18 जानेवारी 2024 ती तारीख, संध्याकाळची 30 वेळ, त्या उत्तर पूर्व दिल्लीच्या भजनपुरा परिसरामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त होता. लोक कामावरून परतत होते, दुकानांमध्ये गर्दी होती, थंडीच्या गारठ्यामध्ये प्रत्येक जण आपल्या घराचा दरवाजा शोधत होता. पण याच गर्दीच्या दरम्यान, याच गजबटामध्ये एका 6 वर्षाच्या निष्पाप मुलीसोबत 3 जणांनी मिळून असा कट रचला, विश्वासाचा असा खेळ खेळला ज्याचा परिणाम ऐकून कोणत्याही माणसाचं हृदय नक्की थरथरणार. एक वडील जे दिवसभर रिक्षा चालून आपलं रक्त आटवून 2 वेळच्या जेवणाची सोय करतात, त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ज्या मुलीला ते आत्ताच मिठाई घेऊन घराच्या दारापाशी सोडणार आहेत, पुढच्या क्षणी ती मुलगी त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद प्रसंग पाहणार आहे. ही घटना फक्त एका गुन्ह्याची नाही, ही घटना आहे विश्वास तुटण्याची. ही घटना आहे त्या चेहऱ्यांची जे आपल्या आसपासच राहतात, आपल्यासोबत हसतात, आपल्या सुखदुःखात सामील होतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये अशा योजना सुरू असतात त्यांचा अंदाज सुद्धा कोणी लावू शकत नाही. भजनपुराच्या अरुंद गल्ल्यामध्ये राहणारे एक कुटुंब आधीच एका खोल धक्क्यातून जात होतं. 1 वर्षापूर्वी त्या कुटुंबाने आपल्या 14 वर्षाच्या मुलाला गमावलं होतं. एका आजाराने त्यांच्या हसत्या खेळत्या मुलाला त्यांच्यापासून दूर नेलं होतं. घरात सुटकाचं सावट अजून रेंगाळतच होतं. पण आई वडील आपल्या उरलेल्या मुलीचा चेहरा पाहून जगण्याचा प्रयत्न करत होते. त्या वडिलांना वाटत होतं की कदाचित आता दुःखाचे दिवस संपले आहेत, कदाचित आता देव त्यांची आणखी परीक्षा काही घेणार नाहीत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्या मुलाचे जाण्याचे दुःख ते करत होते त्याच मुलाचे मित्र, हा तुम्ही बरोबर ऐकलं, त्या जगातून गेलेल्या मुलाचे मित्रच त्याच्या 6 वर्षाच्या फुलासारखे मुलीच्या आयुष्यात अंधार आणणार होते. 18 जानेवारीची संध्याकाळ, थंडीचा मोसम होता, सूर्य मावळला होता आणि अंधार हळूहळू आपली चादर पसरवत होता. त्या 6 वर्षाच्या मुलीचे वडील, जे पेशाने एक रिक्षा चालक आहेत, आपल्या लाडकीला घेऊन बाहेर पडले होते. वडील आणि मुलीचं प्रेम असतं असं वडिलांना वाटलं. चला मुलीला काहीतरी आपण खायला घेऊन देऊया. ते तिला जवळच्याच एका दुकानावर घेऊन गेले. त्यांनी त्याला टॉफी आणि मिठाई घेऊन दिली. मुलगी खूप आनंदी होती. तिच्या लहान हातामध्ये ती मिठाई एखाद्या खजिनेपेक्षा कमी नव्हती. वडिलांनी तिला घराची एंट्री गेटवर म्हणजेच गल्लीच्या तोंडाशी सोडलं आणि सांगितलं की बेटा तू आता इथून चालत जा. ती मुलगी आपल्या धुंदीमध्ये, आपल्या निरागसपणात घराकडे वळलीच होती. तेवढ्या ते 3 जण त्या ठिकाणी घोंगावू लागले. ते 3 मुलं ज्यांचं वय ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. एक 10 वर्षाचा, एक 13 वर्षाचा आणि एक जवळपास 14-15 वर्षाचा. हे तिघही कोणी अनोळखी नव्हते. ते त्याच गल्लीमध्ये होते. त्या मुलीच्या कुटुंबाला ओळखत होते. त्या मुलीच्या भावाचेच मित्र होते. त्यांचे नेहमी घरी येणं जाणं होतं, सोबत खेळणं होतं. मुलीने जेव्हा त्या भैयांना पाहिलं तेव्हा तिला अजिबात भीती वाटली नाही. शेवटी ते तर भैयाच होते, ते तर आपलेच लोक होते. तिला काय माहित होतं की आज या आपल्या माणसाच्या डोळ्यात तो आपलेपणा नाही, तर तो एक वाईट हेतू जागा झाला आहे. त्या मुलांनी मुलीला थांबवलं, एक खूप साधी गोष्ट सांगितली, एक असं आमिष दिलं की कोणत्याही मुलाला आपल्याकडे आकर्षित करू शकतं. त्यांनी सांगितलं, चल तुला नूडल्स खाऊ घालतो. नूडल्स किंवा मॅगी खाण्याचं नाव ऐकून त्या 6 वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर एकदम हसू आलं. तिला वाटलं की बाह्य लोक तिला आता मेजवानी देत आहेत. तिला वाटलं की जसे तिचा सक्का भाऊ तिला खाऊ घालायचा, तसेच तिच्या भावाचे मित्र सुद्धा तिच्यावर प्रेम करत आहे. ती कोणताही प्रश्न न विचारता, कोणतीही हिचकिचाट न ठेवता त्यांच्या सोबत गेली. पण तो रस्ता कोणत्याही दुकानाकडे किंवा गाड्याकडे जात नव्हता. तो रस्ता जात होता एका निर्जन इमारतीकडे, अशा ठिकाणी जिथं त्या चिमुरडीचा आवाज ऐकणारा कोणीही नव्हते. तपासता असं समोर आलं की तिला एका फॅक्टरी किंवा एका बांधकामाच्या इमारतीच्या छतावर घेऊन गेले. पायऱ्या चढताना कदाचित त्या मुलीने विचारलं सुद्धा असेल की भैया नूडल्स कुठे आहेत, पण तोपर्यंत त्या तिघांनी आपला इरादा पक्का केला होता. छतावर पोहोचल्यानंतर त्या तिघांनी जे केलं त्याने माणुसकीला काळीमा फासला. ती मुलगी, जिला कदाचित जगाचा अर्थही माहित नाही, त्याला चांगलं आणि वाईट याचं सुद्धा जाण नाही, तिच्यासोबत या 3 मुलांनी ते केलं हे सांगणं सुद्धा कठीण आहे. कल्पना करा त्या प्रसंगाची. एक 6 वर्षाची मुलगी, 3 मुलं आणि एक निर्जन छत. ती रडली असेल, वरडली असेल, तिने आपल्या भावाचा दाखला दिला असेल, तिने आपल्या पप्पांना आठवलं असेल, पण तिथे फक्त शांतता होती. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी तिला पूर्णपणे घाबरून दिलं, जेणेकरून ती कोणाला सुद्धा बोलू शकणार नाही. ती घरी जाण्यासाठी हट्ट करत राहिली, पण त्या लोकांना तिची जरा सुद्धा दया आली नाही. त्यांनी मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. हे सर्व तोपर्यंत चाललं जोपर्यंत ती तिथून पळण्यासारखी राहिली नाही. आणि जेव्हा हे सर्व संपलं तेव्हा ती उरली होती फक्त हताश, घाबरलेली बाहुली.
जिच्या डोळ्यातील बालपणाची चमक कायमची हिरवून घेतली गेली होती. याच्यानंतर जे झालं ते आणखीनच धक्कादायक आहे. ती मुलं तिथून निघून गेली. कशीबशी पडत झडत घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती मुलगी आपल्या घराकडे धावली. तिची तब्येत अशी होती की ती नीट पाऊल सुद्धा टाकू शकत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचे भीतीचे निशाण होते. तिच्या आत्म्यामध्ये ती भीती होती जी कदाचित आयुष्यभर तिचा पाठलाग सोडणार नव्हती. जेव्हा ती घराच्या दारापाशी पोहोचली तेव्हा तिच्या आईने तिला पाहिलं. एका आईचं हृदय आपल्या मुलीची अवस्था पाहून तिथंच थांबलं. मुलीची प्रकृती अत्यंत खराब होती. ती खूप अस्वस्थ दिसत होती. ती जवळजवळ बेशुद्ध होती. आईने धावत जाऊन तिला सावरलं, तिला पाणी पाजलं. काय झालं माझ्या बाळा, हे सर्व कसं झालं, तू कुठे गेली होती? आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. भीती ही अशी गोष्ट आहे जी माणसाची जीभ शिवून टाकते. त्या 6 वर्षाच्या मुलीच्या मनात इतकी दहशत बसली होती. त्या मुलांनी तिला कदाचित इतकं धमकावलं होतं की तिनं सत्य सांगण्याची हिंमत सुद्धा केली नाही. आपल्या आईच्या कुशीत डोकं ठेवून थरथरत्या आवाजात तिनं खोटं सांगितलं. ती म्हणाली, आई मी पडले होते, मी पायऱ्यावरून पडले होते म्हणून माझं दुखत आहे. ती आपल्या आईच्या डोळ्यात पाहू शकत नव्हती, पण आई ती आईच असते. तिनं आपल्या मुलीची स्थिती पाहिली. जर ती पडली असती तर जखमेच्या खुणा वेगळ्या असत्या, पण नाही, इथं मुलीची अवस्था आणि तिची भीती काही वेगळीच कथा सांगत होती. ते दुःख असं होतं जे अनुभवून कोणत्याही आईचा काळजाचा ठोका नक्की चुकणार होता. आईला समजलं होतं की ती पडल्याची जखम नाही, की काहीतरी वेगळं प्रकरण आहे, काहीतरी खूप मोठी अघटित घटना घडली आहे. तिनं पुन्हा विचारलं प्रेमानं मायेने, बेटा खरं सांग, तुला कोणी त्रास दिला का? काय झालं तुझ्यासोबत? आणि जेव्हा त्या मुलीचा संयम तुटला, अश्रूंचा पूर वाहू लागला, तिने हुंदके देत आपल्या आईला ते कडू सत्य सांगितलं, जे ऐकून त्या घराच्या भिंतींना सुद्धा थरकाप सुटला असेल. तिने सांगितलं की कसे ते बाह्य लोक तिला नूडल्सच्या नावाखाली छतावर घेऊन गेले आणि तिच्याशी तो विश्वासघात केला, तो शत्रू सुद्धा करणार नाही. आई अजून या धक्क्यातून सावरली नव्हती की आणखी एक विचित्र घटना घडली. तो 13 वर्षाचा मुलगा जो या प्रकरणामध्ये सामील होता, तो धावत त्यांच्या घरी आला. जरा त्यांची हिंमत तर बघा, इतकं मोठं कृत्य केल्यानंतर हे पाहायला आले होते की कुठे गुपित उघड तर नाही झालं ना. त्याने सुद्धा तीच पाठ केलेली गोष्ट पुन्हा सांगितली. काकू ती तर पडली होती, तिला जखम झाली आहे. हे ऐकून मुलीच्या आईचा राग अनावर झाला. त्यांच्या समोर सर्व काही स्पष्ट होतं की हा मुलगा केवळ सामीलच नव्हता, तर तो हे खात्री करायला आला होता की मुलीने तोंड तर उघडलं नाही. आईने एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही. ती हिंमत करून उठली, आपल्या मुलीला कडेवर घेतलं आणि थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने धावली. वडील जे आतापर्यंत आपल्या मेहनतीच्या कमाईने घर चालवण्याच्या धडपडीमध्ये होते, ही बातमी ऐकून ते सुन्न झाले. भजनपुरा पोलीस स्टेशनमध्ये जिथे नेहमी सामान्य तक्रारांची गर्दी असते, जेव्हा ही पीडित मुलगी पोहोचली तेव्हा पोलीस सुद्धा गंभीर झाले. प्रकरण अत्यंत गंभीर होतं. लगेच रिपोर्ट नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत पोक्सो गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी जरा सुद्धा वेळ न घालवता मुलीला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. जगप्रवेशचंद्र रुग्णालयामध्ये तिथे डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली, मेडिकल रिपोर्ट काढले. जेव्हा तो रिपोर्ट समोर आला तेव्हा याने पोलिसांच्या संशयाला खात्रीत बदललं. डॉक्टरांनी सांगितलं की मुलीवर खूप अत्याचार झाला आहे, तिला खोलवर इजा सुद्धा पोहोचवण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं की मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तिला इतका मोठा धक्का बसला होता की ती सामान्यपणे बसू सुद्धा शकत नव्हती. तिची तब्येत चिंताजनक होती. डॉक्टरने तिला इतर आवश्यक चाचण्यांचा सुद्धा सल्ला दिला, कारण प्रकरण खूप संवेदनशील होतं. दुसरीकडे पोलिसांचं एक पथक लगेच घटनास्थळी पोहोचलं. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. आता वेळ होती त्या आरोपींना पकडण्याची. पोलीस जाणत होते की आरोपी अल्पवयीन आहेत, वयाने लहान आहेत, पण त्यांचे कृत्य कोणत्याही गुन्हेगारापेक्षा कमी नव्हतं. पोलिसांनी कारवाई सुरू केली. सर्वात आधी त्या 10 वर्षाच्या मुलाच्या घरी पोलीस पोहोचले आणि इथे आणखी एक भावूक दृश्य समोर आलं. त्या 10 वर्षाच्या मुलाची आई, विचार करा त्या आईवर काय बितलं असेल. जेव्हा तिने त्या 6 वर्षाच्या मुलीची अवस्था पाहिली तेव्हा ती सुद्धा लज्जित झाली. तिनं आपल्या मुलाची बाजू घेतली नाही, त्याला पळवून लावलं नाही, उलट तिने स्वतः आपल्या मुलाला पोलिसांच्या हवाली केलं. ती म्हणाली, घेऊन जा याला, याने जे केलं आहे त्याची सजा याला मिळालीच पाहिजे. एका आईचं हे पाऊल समाजासाठी एक आदर्श होतं की चुकीला चुकीचं म्हणणं किती गरजेचं आहे. पोलिसांनी दुसऱ्या साथीदाराला सुद्धा पकडलं, पण तिसरा जो तिथून गायब होता तो फरार झाला होता. रिपोर्ट असे येऊ लागले की तो कदाचित राज्याबाहेर जाण्याच्या विचारात होता. दिल्ली पोलिसांची अनेक पथकं त्याच्या शोधात गुंतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. ज्या ज्या ठिकाणी तो लपला असल्याची शक्यता होती तिथे छापे टाकले गेले आणि शेवटी कायद्याने आपलं काम केलं. पोलिसांनी पुष्टी केली की तिसरा आरोपी सुद्धा आता ताब्यात घेतला आहे. पण अटकेमुळे ती पीडा कमी होईल का जी त्या मुलीला मिळाली. माध्यमांचे लोक त्या घरात पोहोचले तेव्हा तिथले वातावरण शोकाकुल होते. मुलगी बिछाण्यावर पडून होती. शांत वेदने तिच्या आईने रडत रडत सांगितलं, माझ्या मुलीला खूप त्रास होत आहे, तिला बसण्यात झोपण्यात सुद्धा तिला त्रास होत आहे. जेव्हा ती हालते तेव्हा वेदनेने विहळते.
जरा विचार करा त्या वडिलांच्या स्थितीचा, जो आपल्या मुलीच्या सुरक्षितेच्या भीतीने कामावर सुद्धा जाऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं आहे, मी रिक्षा चालवतो, मी गरीब माणूस आहे, जर मी कामावर गेलो नाही, मी पाठीमागून माझ्या दुसऱ्या मुलीसोबत काही अघटित घडलं तर मी काय करेन. ही भीती, ही चिंता आज प्रत्येक आई वडिलांची आहे. वडिलांनी एक खूप मोठा प्रश्न उपस्थित केला. त्यांना फक्त ते वयाने लहान आहे म्हणून सोडलं जाऊ नये. जर त्यांना असं काम करण्याची पद्धत माहिती आहे, तर त्यांना माहित आहे की कोणाला कसं आमिष देऊन फसवायचं, कसं खोटं बोलायचं, तर त्यांना सजाही त्याच हिशोबाने मिळाली पाहिजे. आणि हा प्रश्न जर अनेक लोक विचारत आहेत, 10 वर्ष, 13 वर्ष, 14 वर्ष हे वय तर शिक्षणाचं असतं, खेळणं बागडण्याचं असतं. तेव्हा अशी मानसिकता कुठून आली, कोणी भरलं हे विष. हा चुकीच्या संगतीचा परिणाम आहे की आपल्या आसपासच्या वातावरणाचा. त्या कुटुंबासाठी ही दुहेरी आपत्ती आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या मुलाला गमावलं होतं आणि ज्या मुलांवर त्यांनी आपल्या मुलाचे मित्र म्हणून विश्वास ठेवला, त्यांनीच त्यांचा विश्वास तोडला. आईचं म्हणणं आहे की ही मुलं माझ्या मुलासोबत खेळायची, मी त्यांना माझ्या मुलांसारखंच मानायची, मला काय माहित होत माझ्या मुलीला चुकीच्या लोकांमध्ये सोडत आहे. घटनेनंतर परिसरामध्ये लोकांनी खूप संताप व्यक्त केला. लोक रस्त्यावर आले, गामडी रोडवर गर्दी जमा झाली, लोकांनी निदर्शनं केली. प्रत्येकाच्या तोंडी एकच मागणी होती, कठोरात कठोर शिक्षा. जमावाचा आक्रोश होता, इतका जास्त होता की पोलिसांना सुरक्षा वाढवावी लागली. लोकांचं म्हणणं होतं की ही घटना फक्त एक गुन्हा नाही, तर एक चेतावणी आहे की आपल्याला आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत किती सतर्क राहावं लागेल. तो शेजारी, तो मित्र आता डोळे मिटून विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. तपासात हे देखील समोर आलं की आरोपी दिल्ली बाहेरचे मूळ रहिवासी होते. कदाचित ते भाड्याने राहत होते आणि काम सुद्धा करत होते. बालमजुरी आणि शिक्षणाचा अभाव हा पहिले सुद्धा इथे जोडला जातो. या मुलांना योग्य दिशा मिळाली नाही आणि परिणाम आज आपल्या समोर आहे. एका 6 वर्षाच्या मुलीचे बालपण अंधारात गेलं. रुग्णालयातून घरी आल्यानंतर मुलगी आता आपल्या कुटुंबासोबत आहे, पण ते घर आता तिच्यासाठी आधीसारखं राहिलं नाही. प्रत्येक आवाजावर ती डचकते. तिचे शारीरिक जखमा तर काळासोबत भरून येतील. उपचार सुरू आहेत, पण ती जी मनावर जखम झाली आहे, ती जी भीती बसली आहे, त्याच्यावर उपचार फक्त वेळ आणि खूप सारे प्रेमच करू शकते. काय ती पुन्हा कधी सहजपणे विश्वास ठेवू शकेल? काय ती नूडल्स पाहून पुन्हा तशीच आनंदी होऊ शकेल? पोलीस आपले काम करत आहेत. आरोपींना जुवेनाजाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करण्यात आला आहे. कायदा आपल्या परीने काम करेल, पण एक समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत? ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की अखेर आपण येणाऱ्या पिढीला काय देत आहोत. वेगवेगळ्या शहरातून अशा बातम्या सतत येत आहेत. काय आपल्याकडे याचं काही समाधान आहे? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट जी सर्वात जास्त बोचत होते ती म्हणजे विश्वासघात. तो 13 वर्षाचा शेजारी जो घटनेनंतर हे पाहायला आला, की मुलीने काही सांगितलं तर नाही ना, ही चलाकी रातोरात निर्माण होत नाही. आपल्याला आपले डोळे उघडे ठेवावे लागतील. आपल्याला आपल्या मुलांना फक्त हेच शिकवायचं नाही की अनोळखी लोकांपासून दूर राहा, तर आता हे देखील समजावून सांगावे लागेल की ओळखीच्या लोकांसोबत सुद्धा कधीही आणि किती सावधानता बाळगायची. आज ती मुलगी आपल्या घरात सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तिचे वडील कुटुंबाच्या रक्षणात गुंतले आहेत. तिची आई अश्रूंनी प्रार्थना करत आहेत आणि ते 3 मुलं आता कायद्याच्या कचाट्यात आहेत. पण काय पूर्ण न्याय मिळू शकेल का? आपली व्यवस्था या कमी वयाच्या आरोपींना तो धडा शिकवू शकेल का? तो गरजेचा आहे की वयाचा हवाला देऊन गोष्ट हलकी होईल की हा प्रश्न तुमच्यावर सोडतो. मित्रांनो, ही घटना सांगताना माझं सुद्धा मन एकदम जड झालं आहे. मन सत्य जाणून घेणं गरजेचं आहे की आपण सुद्धा जागरूक राहावं. तर मुलीसाठी प्रार्थना करा की ती या कठीण काळातून बाहेर पडेल, ती पुन्हा असू शकेल, पुन्हा शाळेत जाऊ शकेल. आणि त्या कुटुंबासाठी प्रार्थना करा जे का मुलाला गमावल्यानंतर आता या नवीन दुःखाचा सामना करत आहे. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही, तर सतर्क करणे हाच आहे. आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवा आणि आपल्या आसपास काय घडत आहे त्याच्यापासून सावध राहा. कारण सावधगिरी हाच सर्वात मोठा बचाव आहे. तर तुम्हाला सुद्धा वाटतं की या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, तर कमेंट बॉक्समध्ये आपले नक्की मत नोंदवा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जागरूकता पसरेल. आपण पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि व्हिडिओ हा थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.